नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्म मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आरंभ संस्कृतचे जे सिलेबस आहे पार्ट 1 चा, त्यातले 5 टॉपिक आपले कंप्लीट झालेले आहेत. आज आपण 6वा चॅप्टर जो आहे कारक प्रकरण तो चालू करतोय. हा कारक प्रकरण विद्यार्थी मित्रांनो मेनली जो आहे ना शब्दरूपाने चॅप्टर बरोबर लिंक आहे. त्यामुळे जर तुम्हाला शब्दरूपाने चांगल्यारीत्या येत असेल तर कारक प्रकरण तुम्हाला 100% चांगल्या प्रकारे आन्सर काढता येईल आणि एकदम अचूक आन्सर काढता येईल. कारण कारक प्रकरणामध्ये जे कर्ता, कर्म, संप्रदान जे प्रकार आहेत कारकचे, त्यांचे आन्सर काढताना मेनली डायरेक्टली कोरिलेट केले 7 विभक्तींना प्रथमापासून ते सप्तमीपर्यंत. त्यामुळे शब्दरूपाने लेक्चर बघितले नसतील तर तुम्ही आधी शब्दरूपानेचे लेक्चर करा, त्यानंतर कारक प्रकरण करा. तर ठीक आहे, आपण चालू करूया कारक प्रकरण. पहिले तर विद्यार्थी मित्रांनो कारक म्हणजे काय समजून घेऊया. कारक म्हणजे एका सूत्राद्वारे आपण समजून घेऊया. क्रिया मनवेती इति कारकम. काय? क्रिया मनवेती इति कारकम. याचा अर्थ असा होतो विद्यार्थ्यांनो की एखाद्या वाक्यामध्ये ज्या पदांचा क्रियेशी संबंध येतोय, म्हणजे वाक्यामध्ये असे शब्द दिलेत की ज्यांचा डायरेक्टली क्रियेशी संबंध येतोय, त्यांना कारक म्हटलंय. मग कारक किती प्रकारचे आहेत, त्यांचा वापर कसा करायचा ते आपण शिकूया. पहिले तर बघा, आपण शिकलो की ज्या वाक्यामध्ये जे पद आहेत ज्यांचा क्रियेशी डायरेक्टली संबंध येतो त्यांना काय म्हणायचं? कारक. मग कारक किती प्रकारचे आहेत? कारक आहेत मित्रांनो 6 प्रकारचे. 6 प्रकार आहेत कारकचे. पहिला आहे कर्ता, करम, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. हे आपण पहिल्या शब्दरूपानीच्या लेक्चर मध्ये शिकलोय बघा, बेसिक. जे पण कारकला आपल्याला इम्पॉर्टंट पडणार होतं आणि शब्दरूपानीमध्ये ज्याची गरज होती आपल्याला बेसिक, ते आपण पहिल्याच लेक्चर मध्ये शब्दरूपानीमध्ये हेच टेबल शिकलोय आपण. कर्ता, कर्म, करण, संप्रदान. विद्यार्थी मित्रांनो, हे जे 6 प्रकारचे कारक आहेत यांना डायरेक्टली कोरिलेट केले प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सॉरी सप्तमी विभक्ती. कारण षष्टी जी विभक्ती आहे ते डायरेक्टली त्याचा क्रियेशी संबंध येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी कारक लागत नाही. षष्टी विभक्ती एमसीक्यू आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या कारक लागत नाही, तर त्याचा आन्सर होता षष्टी कारक लागत नाही, कारण षष्टी विभक्ती ही क्रियेशी डायरेक्टली त्याचा संबंध येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 6 प्रकार आहेत कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण, यांना डायरेक्टली कोरिलेट केले कशावर? प्रथम विभक्ती, त्यानंतर द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती आणि सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्ती कशाला कोरिलेट केलं? डायरेक्टली अधिकरण कारकला. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा जर आपण एका वाक्यात थ्रू जर अर्थ समजून घ्यायचा म्हटलं तर आपण एक वाक्य बघितलं होतं की रामाने लक्ष्मणाला काठीने आंबा पाडून हातात दिला. या वाक्यात आपण सर्व प्रकारचे 6च्या 6 कारक आपण शब्दरूपानेच्या पहिल्या लेक्चर मध्ये बघितले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले समजून घेऊया या 6 कारकांचे डेफिनेशन. तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचंय. कर्ता. कर्ता म्हणजे काय? जो स्वतंत्रपणे क्रिया करतोय, जो क्रिया करणारा. वाक्यामध्ये जो पण कर्ता आहे त्याला कर्ता कशाला म्हटलंय? जो क्रिया करतोय त्याला कर्ता म्हटलंय. त्यानंतर कर्म म्हणजे क्रिया काय करतोय, तो कोणतं कर्म करतोय. म्हणजे एखादा जो कर्ता, आता समजा राम शाळेत जातोय, तर राम काय करता आणि त्याचं काम काय करतोय, तो कर्म काय करतोय, तो जातोय शाळेत, ते झालं त्याचं कर्म. त्यानंतर करण. आता एखादी गोष्ट जर जेव्हा कर्ता करत असतो तर तो कशाच्या सहाय्याने करतोय, तर जर तो कशाचा एखाद्या गोष्टीचा आधार घेत असेल तर त्याला करणकारक म्हटलंय. समजलं? त्यानंतर संप्रदान. संप्रदान म्हणजे काय? एखादी गोष्ट कर्त्याने केल्यानंतर ते कोणासाठी करतोय आणि तो कोणासाठी करतोय त्याला म्हटलंय संप्रदानकारक. त्यानंतर म्हटलंय अपादान. अपादानकारक म्हणजे काय? एखादा गोष्ट जर कारक करत असेल तर त्या गोष्टीचा आरंभ कुठून झालाय त्याला म्हटलंय अपादानकारक. आणि अधिकरण म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा आधार कुठे आहे. म्हणजे आता एखादं समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो जे आपण शब्दरूपानीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. ते असं आहे की रामाने लक्ष्मणाला काठीने आंबा पाडून हातात दिला.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य बघितलं आपण पहिलं, कुठं बघितलं होतं हे आपण शब्दरूपानीच्या पहिल्या लेक्चरमध्ये. आता या वाक्यातून समजून घेऊया की सहा कारक कसे डिफाईन करायचे. पहिले तर बघा, मी तुम्हाला सांगितलंय कर्ता. कर्ता म्हणजे काय? जो स्वतंत्रपणे क्रिया करतो त्याला म्हटलंय कर्ता. म्हणजे ते राम काय झाला? कर्ता, जो की क्रिया करतोय कशी? स्वतंत्रपणे. त्यानंतर दुसरं काय? कर्म. आता ते रामाने लक्ष्मणाला काठीने आंबा पाडून हातात दिला. कर्म म्हणजे काय? त्याचं फलप्राप्ती काय? त्याने जे कार्य केले त्याचं फलप्राप्ती काय? तर इथं फलप्राप्ती बघा, रामाने लक्ष्मणाला काठीने आंबा पाडून हातात दिला. इथं फल काय भेटलंय रे? म्हणजे आपल्याला, म्हणजे कर्म काय केलंय त्याने, की जे कर्म केल्यानंतर आपल्याला त्याची फलप्राप्ती झाली, तर ती आहे आंबा. एक आहे कर्म. त्यानंतर तिसरं काय? करण. आता एखादी गोष्ट कर्त्याने केल्यानंतर करण म्हणजे कशाच्या साह्याने. आता इथे रामाने लक्ष्मणाला काय दिलंय? आंबा दिलाय. कशाने? पण कशाचा आधार घेऊन त्याला दिलाय? पण काठीने पाडलाय तो आंबा. कशाने पाडलाय? काठीने. एखादी गोष्ट करताना कर्त्याला जर एखाद्या साधनाची गरज पडत असेल तर त्याला करणकारक म्हटलंय, म्हणजे ज्याच्या साह्याने तो कार्य करतोय. इथं काय दिलंय? आंबा कशाच्या साह्याने पाडलाय? त्याने काठीच्या साह्याने, म्हणून याला काय म्हटले? करणकारक. बघा, करण झालं. त्यानंतर संप्रदान. संप्रदान म्हणजे कर्त्याने एखादी गोष्ट केली, पण कोणासाठी केली त्याला म्हटलंय संप्रदानकारक. मग इथं लक्ष्मणाला, कोणाला आंबा दिलाय? तो लक्ष्मणाला दिलाय, म्हणजे लक्ष्मणासाठी रामाने ही क्रिया केलेली आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय? संप्रदानकारक. काय म्हटलंय त्याला? संप्रदानकारक. ठीक आहे. त्यानंतर अपादान म्हणजे त्या गोष्टीचा आरंभ कुठून झाला, ती जी क्रिया केली रामाने त्या गोष्टीचा आरंभ कुठून झाला त्याला म्हटले अपादानकारक. तर इकडे बघा, त्याचा आरंभ कुठून झालाय? रामाने लक्ष्मणाला काठीने आंबा पाडून हातात दिला. त्याचा प्रारंभ कुठून झालाय? आता इथं एक शब्द राहिला बघा, झाडावरील. ते वाक्य होतं झाडावरील, म्हणजे तो आंबा कुठं आहे? झाडावरील आंबा. अपादानमध्ये काय सांगितलं? एखादी गोष्ट जेव्हा ज्याच्यापासून दूर जाते त्याला म्हटले अपादानकारक. म्हणजे आंबा कसा आहे? झाडापासून दूर जातोय, जेव्हा त्याला पाडलं, हे झाडावरून जी गोष्ट दूर जाते त्याला म्हटले अपादानकारक. म्हणजे मध्ये काय? एखाद्या गोष्टीचा आरंभ कुठून होतोय, म्हणजे आंबा कुठून पडलाय? झाडावरून पडलाय. म्हणजे आंबा हा या झाडापासून दूर जातोय, म्हणून त्याला काय म्हटले? अपादानकारक. ठीक आहे. त्यानंतर बघा, अधिकरणकारक. अधिकरण म्हणजे बघा, एखादी गोष्ट जर कर्त्याने केल्यानंतर त्याचा आधार काय? म्हणजे रामाने लक्ष्मणाला काठीने आंबा पाडून हातात दिला. तो आंबा कशात दिला? तिने हातात दिला, म्हणजे हात काय? त्याचा आधार आहे आंब्याचा, म्हणून त्याला हातात काय म्हटलं? याला अधिकरणकारक, म्हणजे आधार. या एकाच वाक्याच्या थ्रू आपण सहाच्या सहा कारक डिफाईन केले विद्यार्थी मित्रांनो. पहिले तुम्ही हे समजावून घेणं गरजेचं आहे. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपदान, अधिकरण. कारण तुम्हाला जेव्हा शब्दरूपानीमध्ये विभक्ती सर्व काढता येतील, त्या विभक्तींना डिरेक्टली रिप्लेस करायचे सहा कारकांना. आता तुम्हाला जर विभक्ती काढता येते कशी? तुम्हाला एक विभक्ती काढण्यासाठी फक्त एक रामचा टेबल पाठ ठेवा. या चॅप्टर मध्ये खरंच गरजेचा पडणार आहे रामचा टेबल. कारण जेव्हा तुम्ही आता समजा तुम्हाला काढायला लावले, एक वाक्य दिलेलं असतं क्वेश्चन मध्ये, आणि त्यातला कर्ता, कर्म, करण, ओळखा, कारक असं सांगितलेलं असतं. त्यावेळेस जर तुम्ही त्यांची विभक्ती काढली, दिलेल्या शब्दाची, जे अंडरलाईन करून दिलेला शब्द असतो त्याची विभक्ती काढली, तर त्याला डिरेक्टली रिप्लेस करू शकता तुम्ही कारकाला. आता तुम्हाला शब्दामध्ये क्वेश्चन मध्ये विचारले की करण कारक कोणता आहे यामध्ये, आणि जर एक वाक्य दिले, तर पहिले तर तुम्ही त्याची विभक्ती काढा, जो पण शब्द अंडरलाईन दिलाय. आता समजा तृतीय विभक्ती आहे, तृतीय विभक्ती कशाला रिप्लेस केली? तर करणला. तर पहिले तृतीय विभक्ती काढा, त्याला रिप्लेस करा डायरेक्टली करण कारकने. आता बघा, इकडे दिलंय राम. रामः गृहम गच्छाती, म्हणजे राम घराकडे जातो. म्हणजे यामध्ये बघा, राम गृहम गच्छती असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला आलाय, त्यामध्ये गृहमला अंडरलाईन केले आणि याच्यामध्ये कारक ओळखा म्हटलंय. आता गृहम डिरेक्टली कम्पेअर करा रामच्या टेबलला. राम रामम रामीन, राम रामम, द्वितीय विभक्ती आली बघा, गृहम. बरोबर का? द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्ती कशाला रिप्लेस केली? डिरेक्टली कर्मला. मग हे कोणतं कारक आहे? कर्मकारक. बरोबर का? म्हणजे राम काय करतोय? घराकडे जातोय. त्याचं कार्य काय करतोय? कर्म काय करतोय? तो घराकडे जाण्याचं त्याचं कर्म करतोय. बरोबर का? त्यामुळे तुम्ही रामच्या टेबलनी पहिले विभक्ती काढा, त्या विभक्तीला डिरेक्टली रिप्लेस करा सहा कारकांना, तुम्हाला 100% आन्सर मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही शब्दरूपानीचे पहिले लेक्चर करा, शब्दरूपानीद्वारे त्यांचं विभक्ती काढायला शिकाल, आणि त्यानंतर मग कारक चॅप्टर बघा तुम्ही. आता सहा कारक आपण डिफाईन केले. आता यानंतर तुम्हाला जे 5 MCQ असतात कारकवर, ते डिरेक्टली सूत्रांवर विचारले जातात. कसं? आता प्रत्येक कर्ताचं एक सूत्र आहे, कर्मचं सूत्र आहे, करणचं सूत्र आहे. सहाच्या सहा कारकांना डिफाईन करण्यासाठी सूत्र दिलेली आहेत. त्या सूत्र डिरेक्टली तुम्हाला 5 मार्कला MCQ विचारले जातात. आणि ते सूत्र कशाचं आहे? त्यासाठी ब्रॅकेटमध्ये डॅश डॅश दिलं जातं. मग तिथं ते कारकाचा आन्सर लिहायचा तुम्ही.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया प्रत्येकाचं एक एक कारकचं सूत्र आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्ताकारक. मी तुम्हाला काय सांगितलंय, कर्ताकारक म्हणजे काय? वाक्यामध्ये जर एखादा स्वतंत्रपणे क्रिया करतोय त्याला म्हटले कर्ताकारक. म्हणजे आता इकडे बघा, हे आपण समजून घेऊया एका सूत्राच्या माध्यमातून. पहिले तर सूत्र बघा विद्यार्थी मित्रांनो, तोंडपाठ पाहिजे तुम्हाला, जे की डायरेक्टली एमसीक्यू ला कसं विचारलं जातं. हे सूत्र दिलं जातं पूर्णपणे आणि शेवटला डॅश डॅश केलं जातं. म्हणजे कोणत्या विभक्तीचं सूत्र आहे. प्रथमा विभक्तीचं जे सूत्र आहे तिथं प्रथमा गायब केलं जातं आणि इथं डॅश डॅश दिलं जातं. मग खाली ऑप्शन देतात प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी. त्यावेळेस तुम्हाला सूत्र तोंडपाठ पाहिजेत. त्यामुळे सूत्राद्वारे तुमची व्याख्या पण होऊन जाईल, तुमचा कॉन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला एमसीक्यू पण सॉल्व्ह होतील. आता बघा इथं प्रथम विभक्तीसाठी म्हणजेच कर्ताकारकसाठी काय सूत्र दिले? सूत्र दिलं त्यांनी, प्रतिपादिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. म्हणजे या सूत्राद्वारे त्यांनी कर्ताकारकला कसं डिफाईन केलंय बघा. यांनी सांगितले प्रतिपादिकार्थ म्हणजे अशी वस्तू किंवा जाती किंवा बोध ज्यांच्यामुळे आपल्याला त्या कर्त्याचा बोध होतोय, म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान होते, त्याला म्हटलंय प्रतिपादिकार्थ. त्यानंतर लिंग, परिमाण, वचन मात्रे. म्हणजे लिंग म्हणजे काय? वाक्यामध्ये जर स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसलिंगी अशी गोष्ट दर्शवण्यासाठी एखादा शब्द येत असेल, किंवा परिमाण. परिमाण म्हणजे काय? क्वांटिटी. परिमाण म्हणजे काय? क्वांटिटी. तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी. परिमाण म्हणजे काय? क्वांटिटी, मात्रा. त्यानंतर वचन मात्रे म्हणजे काय? एखादी संख्या. म्हणजे आता बघा, एक दोष, त्रिदोष, असं जेव्हा दोषांचे त्रिदोष कसं आहे, सप्तधातू म्हणजे संख्या येते त्यामध्ये वाक्यामध्ये, तेव्हा कोणता तो कारक लागेल त्या ठिकाणी लागतो कर्ताकारक. वचन मात्रे. वचन मात्रे म्हणजे काय? संख्या. संख्या म्हणजेच काय सांगता येईल तुम्हाला? एक, दुई, बहु, म्हणजे असं दर्शवतंय की ज्यामध्ये संख्या आहे त्याला म्हटले वचन मात्रा. परिमाण म्हणजे काय? क्वांटिटी. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं तर द्रोणोब्रीही. द्रोणोब्रीही म्हणजे या ठिकाणी बघा, तांदळाची क्वांटिटी सांगितली. ब्रीही म्हणजे काय? तांदूळ. द्रोणोब्रीही म्हणजे त्याची मात्रा सांगितली, परिमाण, क्वांटिटी सांगितली. म्हणजे ज्या ठिकाणी पण लिंग, परिमाण, वचन मात्रे अशा गोष्टी येत असतात त्या ठिकाणी कोणता कारक लागत असतो? कर्ताकारक. म्हणजे इकडे बघा, आता लिंग आलं, कुठलं आलं? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसलिंगी अशा गोष्टी दर्शवण्यासाठी एखादा शब्द जेव्हा वाक्यामध्ये वापरला जातो तेव्हा त्या ठिकाणी कर्ताकारक लागत असतो. ही झाली त्याची डिफाईन. पण अकॉर्डिंग टू शब्दरूपाणीच्या कॉन्सेप्ट नुसार जर बघायचं झालं, जर तुम्हाला रामचा टेबल येत असेल तर त्या रामच्या टेबल मध्ये बघा, तुम्ही आपण हे शिकलोय बघा, इकडे बघा, प्रथमापासून ते सप्तमी पर्यंत 7 विभक्ती शिकलोय. त्यानंतर इकडे एकवचन, द्विवचन, बहुवचन मध्ये 3 जे शब्द असतात ह्यांची लाईन ते पण शिकलोय. प्रथमामध्ये रामचं काय? राम. हे असे शब्द शिकलोय बघा, राम, रामम, रामेण, रामाय, रामत. म्हणजे हे जर शब्द तुम्हाला काढता येत असतील तर हे डिरेक्टली कम्पेअर करू शकता तुम्ही कारकाला. आता आपण काय म्हटलंय? कर्ता कारकाला काय? डिरेक्टली प्रथम विभक्ती. बरोबर का? कर्ता कारक म्हणजेच काय? डिरेक्टली प्रथम विभक्ती. म्हणजे जेव्हा तुम्हाला जर प्रथम विभक्ती रामच्या टेबलने काढता येत असेल, मग त्या ठिकाणी डिरेक्टली त्या शब्दांना रिप्लेस करायचे कर्ता कारकाला. आता क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला एखादा आलं, आता बघा इथे क्वेश्चन कसा येतो. क्वेश्चन आला तुम्हाला, राम वनम गच्छती. याच्यात असं विचारलं की ओळखा की याच्यामध्ये कर्ताकारक कोण आहे. आता कर्ता बघा, रामचं जर टेबल आपल्याला नसेल तर पहिला जो कर्ता आहे स्वतंत्रपणे क्रिया करणारा रामच हा काय? कर्ताकारक आहे. आणि रामच्या टेबल नुसार प्रथम विभक्तीचं रामचं काय येतं शब्दरूपाने? राम. मग काय झालं इथं? आन्सर काय झालं? राम. जर इथं विचारलं असतं द्वितीय विभक्ती, म्हणजे द्वितीय विभक्तीला काय आहे? कर्ता कर्म. कर्म कर्मकारक म्हणजे कर्मकारक साठी कुठली विभक्ती आहे? द्वितीय. मग रामचा टेबल काय सांगतो? राम रामम. रामम याच्या ठिकाणी काय रिप्लेस करता तुम्ही? वनम. म्हणजे इथं काय लागते? द्वितीय विभक्ती. म्हणजेच काय? ह्या वनम काय आहे? कर्मकारक आहे. समजलं का तुम्हाला? जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रामचा टेबल चांगल्या प्रकारे जमत जरी असेल तर तुम्हाला पूर्ण कारक प्रकरण त्याशी कोरिलेट करता येऊ शकतं आणि आन्सर काढता येऊ शकतात. फक्त रिप्लेस करायचंय तुम्हाला त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी एक वचन, द्विवचन, बहुवचन यामधला कोणताही शब्द असेल, फक्त तुम्हाला प्रथमा शब्दात प्रथम विभक्तीतले शब्द, द्वितीय विभक्तीतले शब्द हे तिन्ही फॉर्मॅट तुम्हाला लर्न पाहिजेत, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन मधले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्याख्या थ्रू, डिफाईन थ्रू कर्ताकारक म्हणजे काय समजलं आणि शब्द रूपाने आन्सर कसे काढायचे हे पण समजलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण कर्मकारक. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, कर्मकारक. कर्मकारक मध्ये तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, एक तर कर्तरी आणि कर्मणी. या दोन गोष्टींच्या आधारे तुम्ही क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकता इकडे बघा. कर्मकारक मध्ये कर्तरी
जो आहे त्याच्यामध्ये त्याचं सूत्र काय सांगितलंय, कर्तुरी सुप्ततम कर्म. कर्तुरी सिद्धतम कर्म याच्यामध्ये असं सांगितलंय की क्रियेद्वारे कर्ता काय प्राप्त करतोय लगेच फलप्राप्ती, त्याला म्हटलंय कर्तरी. म्हणजे आता बघा, एखादा जर करताय आणि तो क्रियेद्वारे एखादी फलप्राप्ती करून घेतोय. म्हणजे आता मी जर एक्झाम्पलच्या थ्रू सांगायचं झालं, राम राम ग्रामम ग्रामम गच्छती. या ठिकाणी ग्राममला अंडरलाईन केले. ग्रामम ही काय आहे, द्वितीय विभक्ती. जसं राम रामम तसं ग्राम ग्रामम, म्हणजे द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्ती कशाला रिप्लेस केल्याने, डायरेक्टली कर्मकारकला. पण विद्यार्थी मित्रांनो, या कर्तरीमध्ये काय सांगितले त्यांनी, डिरेक्टली करता क्रियेच्या साह्याने काय प्राप्त करतोय, फलप्राप्ती. म्हणजे तो गावाला पोहोचणं हे त्याची काय आहे, फलप्राप्ती. म्हणजे एखादा जर करता क्रियेद्वारे डिरेक्टली त्याचं काय करतोय, कर्म करतोय, किंवा त्याला त्या गोष्टीद्वारे फलप्राप्ती होते. इथं फलप्राप्ती त्याला काय झाली, गावाला पोहोचणे ही त्याची फलप्राप्ती आहे. म्हणून या ठिकाणी त्याला म्हटले कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्तुरी सिद्धम कर्म हे त्याचं सूत्र आहे. तोंडपाठ ठेवायचं, डिरेक्टली क्वेश्चन आला होता सूत्रावरती आणि इथं डॅश डॅश दिलं होतं. हे कर्मकारक आहे का, कर्ताकारक आहे का, करणकारक आहे, इथं आन्सर तुम्हाला फिलअप करायचं होतं. त्यानंतर कर्मणी मध्ये बघा, म्हणजे यामध्ये सांगता येईल तुम्हाला कर्तरीमध्ये की डिरेक्टली कर्म दिलेलं असतं, आणि इथं कर्मणीमध्ये अनुक्त कर्म असतं, म्हणजे अप्रधान कर्म, म्हणजे ज्यामध्ये कर्म प्रधान नाहीये, हिडन कर्म आहे. म्हणजे कर्मणीमध्ये याच्या सूत्राद्वारे बघा, अनुक्ते कर्मणी द्वितीय स्यात, म्हणजे ज्यामध्ये कर्म कसं आहे, अप्रधान आहे, अनुक्त कर्म आहे, त्याला काय म्हटलंय, द्वितीय स्यात, म्हणजे द्वितीय विभक्ती त्याची होईल. जे कर्म कसं आहे, अनुक्त आहे किंवा अप्रधान आहे, त्याची काय होईल, द्वितीय विभक्ती, असं त्या कर्मणी प्रयोगामध्ये सांगितलंय. किंवा दुसरं सूत्र सांगितलंय अकथित, म्हणजे ज्यामध्ये कर्म कसं आहे, अप्रधान, त्याला म्हटलंय अकथित. गौण दुय्यम, ज्याला कर्म जे असं आहे की गौण आहे, दुय्यम आहे, हिडन आहे किंवा अप्रधान आहे, त्याला म्हटलंय अकथित. हे दोन सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. अकथित हे सूत्र कोणत्या कारकासाठी अप्लाय होऊ शकतं, म्हणजे ते होऊ शकतं कर्मकारकसाठी. हे क्वेश्चन आलेला आहे. आता इकडे बघा, हे एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊया. ज्यामध्ये कर्ता कर्म स्पष्ट दिलेलं नसतं अशा वाक्यांमध्ये काय, जेव्हा अशा वाक्यांमध्ये कर्ता कर्म स्पष्ट दिलेलं नसतं, तेव्हा कर्मणी प्रयोगाद्वारे त्याची द्वितीय विभक्ती करावी. आता इथं काय दिलंय, हरी भजती. हरी भजती याच्यामध्ये काय, हरी काय करतोय, भजन करतोय. याच्यामध्ये कर्ता कर्म स्पष्ट दिलेलं नाहीये. मग त्यावेळी ह्यांनी काय केलंय, हरीची द्वितीय विभक्ती केली, हरिम. बघा इथं टिंबावर रवर, हरिम भजती. मग ज्या वेळेस कर्म आणि कर्ता वाक्यामध्ये स्पष्ट दिलेले नसतात, तेव्हा त्याच्या कर्मणी प्रयोगाद्वारे द्वितीय विभक्ती करावी. हरिम भजती, म्हणजे या ठिकाणी त्याला फलप्राप्ती काय होते, तो ईश्वराला प्राप्त करून घ्यायचंय. कशाद्वारे, त्याचं भजन करतोय तो हरी. हरी भजन करून त्याची प्राप्ती काय करून घेतो, ईश्वराची प्राप्ती, ही त्याचं काय, फलप्राप्ती. मग या ठिकाणी त्याचं कर्म काय व्हायले, फलप्राप्ती कशाची, ईश्वराची. म्हणून इथं हरी भजती या ठिकाणी कर्ता कर्म स्पष्ट जेव्हा दिलेलं नसेल, तेव्हा त्याचं कर्मणी प्रयोगाद्वारे द्वितीय विभक्ती करावी, हे असं सांगण्याचा उद्देश आहे. पहिले तर तुम्ही सूत्र पाठ करून घ्यायचे. कर्तरी सुत्तम कर्म, अनुक्ते कर्मणी द्वितीय स्यात अकथितच, हे तीन सूत्र कर्तरी आणि कर्मणीचे. आणि याच्यावरती क्वेश्चन डिरेक्टली तुम्हाला जर आला, तर पहिले तर त्या दिलेल्या अंडरलाईन केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखायला शिका, आणि ती विभक्ती तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला डिरेक्टली कोरिलेट केला कारका बरोबर. आता जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं, तर याचे एक्झाम्पल बघूया आपण. श्याम श्याम श्लोक श्लोकम श्लोकम वदती. आता तुम्हाला क्वेश्चन असा येतो एक्झामला, म्हणजे एसएक्यू ला 5 क्वेश्चन असे येतात की ज्याच्यामध्ये 5 वाक्य दिलेले असतात, आणि 5 वाक्यातले प्रत्येक वाक्यामध्ये एक एक शब्दाला अंडरलाईन केलेली असते, आणि वर लिहिलेलं असतं की कारक निश्चयीकृत करा, म्हणजे त्याचा निश्चय करा की ते आयडेंटिफाय करा की कोणतं कारक आहे. आता इथे एक पहिला प्रश्न बघू आपण. श्याम श्लोकम वदती, यामध्ये श्लोकम या शब्दाला त्यांनी अंडरलाईन केले, आणि क्वेश्चन मध्ये विचारले की ते त्याचं निश्चित करा की कारक कोणता आहे. पहिले तर बघा, श्लोकम. श्लोकमला रिप्लेस करा तुम्ही रामच्या टेबलमध्ये, राम रामम रामीन. राम रामम रामम आलंय, म्हणजे ते श्लोक श्लोकम बरोबर रिप्लेस झालं, म्हणजे द्वितीय विभक्ती या ठिकाणी बरोबर कोरिलेट झालेली आहे या शब्दाला. त्यानंतर द्वितीय विभक्ती जेव्हा कोरिलेट झाली, तेव्हा कारका बरोबर कोरिलेट करायचं. कर्ता प्रथम विभक्ती, कर्म द्वितीय विभक्ती, म्हणजे या ठिकाणी कोणतं कारक लागतंय, कर्मकारक. समजलं का. इथं जर श्यामला अंडरलाईन केलं असतं, तर श्यामच्या टेबलला जर आपण कम्पेअर केलं असतं रामच्या टेबलला, तर राम हा प्रथम विभक्ती बरोबर आहे, स्वतंत्रपणे क्रिया करतोय श्याम, म्हणजे तो कसा आहे, कर्ताकारक. आणि श्लोकम काय, द्वितीय विभक्ती या ठिकाणी लागते, म्हणून त्याला काय म्हटलं, कर्मकारक. त्यानंतर सेकंड बघा, सह
वनम गच्छति, तो वनामध्ये जात आहे. या ठिकाणी पण वनमला रामच्या टेबलने कम्पेअर करा. वनम रामम द्वितीय विभक्ती, डायरेक्टली तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी कर्मकारक. कर्तारी कर्मांचे फक्त तुम्ही सूत्रपाठ करा आणि जे काय आन्सर काढायचे तुम्ही डायरेक्टली कर्मकारकचे द्वितीय विभक्तीने डायरेक्टली रिप्लेस करून काढू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिले शब्दरूपानीचे टेबल लर्न करा, त्यानंतर मग तुम्ही हे सूत्रपाठ केल्यानंतर मग ते डायरेक्टली अप्लाय करता येतील तुम्हाला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट बघूया आता करण. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, करणकारक. करणकारक मध्ये आपण जेव्हा स्टार्टिंगला बघितलं एक्झाम्पलच्या थ्रू, त्यामध्ये करणकारक काय सांगितलं होतं की कर्ता जी क्रिया करतोय ती कशाच्या सहाय्याने करतोय, तो मदत कोणत्या साधनांची घेतोय कर्म करण्यासाठी, त्याला म्हटलंय करणकारक. म्हणजे तुम्हाला जर हे सूत्राद्वारे समजून घ्यायचं झालं तर त्याचे दोन इम्पॉर्टंट सूत्र दिलेले आहेत आणि डिरेक्टली याच्यावर 2 वेळा एमसीक्यू आलेला आहे कर्तृ करण तृतीयावर, की हे जे सूत्र आहे ते कोणत्या कारकाचं आहे. म्हणजे हे सूत्र देतात आणि इथं डिरेक्टली डॅश डॅश करतात. म्हणजे तृतीय विभक्तीचं आहे का द्वितीय विभक्तीचं आहे का प्रथम विभक्तीचं आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता इकडे बघा याचे 2 सूत्र दिलेले आहेत. पहिलं सूत्र दिलेलं आहे साधकतम करणम करणम, त्यानंतर कर्तुकरणयोः तृतीया. या सूत्रांचं जर डिफाईन करायचं झालं या सूत्रांना, तर यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा कर्ता क्रिया करतोय तेव्हा त्यावेळेस क्रिया करत असताना तो कोणत्या साधनांची अपेक्षा किंवा मदत घेतोय किंवा ती कशाच्या सहाय्याने करतोय, त्याला म्हटलं करणकारक. म्हणजे जी पण क्रिया करण्यासाठी आपल्याला ज्या साधनांची गरज पडत आहे ते आहेत करणकारक. आता इकडे बघा, कर्तुकरणयोः तृतीया म्हणजे असं कार्य करण्यासाठी ज्या साधनांचा आपल्याला गरज पडत आहे त्याला तृतीय विभक्तीद्वारे आपण करणकारक म्हटलंय. तृतीय विभक्ती त्यालाच म्हटलंय कर्तुकरणयोः तृतीया, हे त्याचं सूत्र आहे. हे सूत्र दोन्ही पण तोंडपाठ करा. डायरेक्टली विचारतात की हे सूत्र कोणत्या विभक्तीसाठी अथवा कोणत्या कारकासाठी उपयोगी आहे. आता इथे एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला बोर्डवरती. पहिलं एक्झाम्पल बघा, रामेन बाणेन हतोवाली, म्हणजे रामाने हातामध्ये बाण उचलला. म्हणजे यामध्ये बघा साधन काय रे विद्यार्थी मित्रांनो. पहिले तर रामाने काय उचललाय, बाण. तो क्रिया करतोय पण कशाच्या सहाय्याने, बाण उचललाय त्याने, बाण. आता इथे तुम्ही तर पहिले बघा कम्पेअर करा रामच्या टेबलला. रामच्या टेबलला कम्पेअर केल्यानंतर पहिले तर बघा प्रथम एकवचनचा टेबल रामचा. राम रामम रामेन, रामाय रामात, राम रामम रामेन, रामेन आलं का. बाणेनं कम्पेअर करा बाणला, बाणेनं म्हणजे बाणाच्या साह्याने त्याने बाण उचललेला आहे. बाणाच्या मग इकडे बघा बाणेनं जेव्हा आलं त्याला कम्पेअर केलं रामेनला. मग रामेन कशी आहे, तृतीय विभक्ती आहे बरोबर का रे. रामेन कशाला कम्पेअर केलं आपण, रामच्या टेबलला. राम रामम रामेन रामाय रामत रामस्य. आणि अशाच प्रकारे 7च्या 7 विभक्ती लागत असतात. प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी सप्तमी. षष्टी कारक लागत नाही कारण त्या ठिकाणी षष्टी विभक्ती क्रियेशी डिरेक्टली त्याचा संबंध येत नाही. आता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रामचा जर टेबल केला तर त्या रामच्या टेबलनी तुम्ही सर्व आन्सर काढू शकता. फक्त तुम्हाला एकवचन द्विवचन, आता इथं एकवचन द्विवचन आणि बहुवचन या प्रथम विभक्तीपासून ते सप्तमी विभक्तीपर्यंत सर्व शब्द तोंडपाठ पाहिजेत. कारण एकवचन मधले जसं राम रामम रामेन रामाय रामत रामस्य असं जे 7 शब्द आहेत तसेच द्विवचन मध्ये पण पाठ पाहिजेत, बहुवचन मध्ये पण पाठ पाहिजेत. कारण आता ही जी लाईन आहे प्रथम विभक्तीसाठी, यात येणारे शब्द मग तुम्हाला जेव्हा अंडरलाईन केलेली असेल मग तो एकवचन मधला पण असू शकतो, द्विवचन मधला पण असू शकतो किंवा बहुवचन मधला पण असू शकतो. त्यामुळे तुम्ही एक रामचा टेबल तोंडपाठ ठेवायचा जेणेकरून तुम्हाला आन्सर काढण्यास मदत होईल. आता इथं बघा, रामेन बाणीनं हतो आली, रामाने बाण हाताने उचलला. आता इकडे बघा, इथं तुम्हाला दिलेलं असेल डिरेक्टली. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला, कशाच्या सहाय्याने. इथं साधन हात होते बरोबर का. कशाच्या सहाय्याने बाण उचलला, तर हाताच्या सहाय्याने. पण विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन मध्ये तुम्हाला अंडरलाईन बाणीनला केलेली असेल, बाणीनला केली म्हटलं की तुम्ही रामच्या टेबलने आन्सर करायचं. आधी कॉन्सेप्ट बघायची. कॉन्सेप्ट काय, आता करण जर कारक असेल तर करण कारक काय सांगतो, आपण जी क्रिया करतोय ती कोणत्या साधनाच्या उपयोगाने करतोय किंवा मदतीने करतोय. मग इथे आन्सर ऍक्च्युअली काय यायला पाहिजे होतं, रामेनं बाणेनं हतोवाली, म्हणजे रामाने हाताने बाण उचलला. कशाच्या सहाय्याने उचलला, हाताने. हात या ठिकाणी काय झाले, साधन. पण या ठिकाणी अंडरलाईन कोणत्या शब्दाला केली क्वेश्चन मध्ये, बाणीनला. मग क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला बाणीनला अंडरलाईन करून दिलेलं वाक्य असेल आणि तिथे जर कारक ओळखा म्हणून सांगितलं असेल तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कम्पेअर करायचं रामच्या टेबलला. मग रामच्या टेबलला जेव्हा तुम्ही कम्पेअर करसाल त्यावेळेस काय येईल, राम रामम रामेन, म्हणजे रामेनला कम्पेअर होईल बाणेनं, म्हणजे तृतीय विभक्ती या ठिकाणी लागेल. तृतीय विभक्तीला कशाने रिप्लेस केलं त्यांनी, करणकारकने. म्हणजे या ठिकाणी
बाणीने याचं काय झालं करणकारक म्हणजेच काय तृतीय विभक्ती. तसंच दुसरं एक्झाम्पल एक दिलं त्यांनी, पिता पित्रा पुत्रेन सह गच्छति, म्हणजे पिता आपल्या पुत्राबरोबर जात आहेत. मग पिता पुत्रेन, मग या ठिकाणी पण पुत्रेनला अंडरलाईन केलेली आहे. पुत्रेन पुत्रेन न लागलाय बघा शेवटला, म्हणजे राम रामम रामेन. या ठिकाणी पुत्रेनला कम्पेअर कशा प्रकारे केलंय तृतीय विभक्ती, आणि तृतीय विभक्तीला डायरेक्टली कम्पेअर कशा प्रकारे आपल्याला करणकारक. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट कळली असेल चांगली, की रामचा टेबल आला. आता एकवचन मध्ये, द्विवचन मध्ये, बहुवचन मध्ये सर्व शब्द तोंडपाठ असतील, तरी त्या द्विवचन मधला पण शब्द असू शकतो बरं का, किंवा बहुवचन मधला पण असू शकतो, जे पण अंडरलाईन केलेली आहे. मग त्यावेळेस तुम्हाला हा टेबल जर तोंडपाठ असेल तर तुम्ही सगळेच्या सगळे आन्सर काढू शकता. त्यामुळे शब्दरूपानेचे लेक्चर एकदम नीट करायचे आणि समजून घ्यायचे आणि टेबल चांगले लर्न करायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी झाला आपला करणकारक. त्यानंतर संप्रदान बघू आपण, आणि लास्टला बघू आपण की ह्याच्यावर क्वेश्चन कसे आले हे पण आपण बघू PYQ ला. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पहिले तर तुम्ही टेबल लर्न करा. पहिले रामचा टेबल, एकच टेबल लर्न करा, तुम्हाला आन्सर आपोआप निघून जातील. ठीक आहे, तर आपण बघूया आता संप्रदानचा टेबल. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, संप्रदान कारक. संप्रदान कारकला रिप्लेस काय, चतुर्थी विभक्ती. संप्रदान कारकचं काय म्हटलं या ठिकाणी, चतुर्थी विभक्ती. यामध्ये बघा दोन सूत्र तुम्हाला दिलेले आहेत संप्रदान कारकासाठी. पहिले एक सूत्र दिले आणि सेकंड सूत्र, दोन सूत्र दिलेले आहेत. त्या सूत्रांच्या द्वारे त्या संप्रदान कारकाला त्यांनी डिफाईन कसं केलंय बघा इकडे. पहिले तर सांगितलंय कर्मणा यमभि प्रैतिस संप्रदान, म्हणजे या सूत्राचा अर्थ काय सांगतंय, ज्या ठिकाणी देणे आणि घेणे या गोष्टींचा संबंध येतो, म्हणजे देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा संबंध ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी कोणतं कारक लागतंय, संप्रदान कारक. म्हणजे आता जो घेणार आहे, म्हणजे ज्याला जे भेटतंय त्याला त्या ठिकाणी संप्रदान कारक म्हटलंय, आणि जो देणार आहे आणि घेणार आहे यांचा जेव्हा वाक्यामध्ये संबंध येतो त्या ठिकाणी संप्रदान कारक लागत असतं. आता हे जर समजून घ्यायचं झालं एक्झाम्पलच्या थ्रू, तर इकडे बघा, राजा विप्राय गाददाती. या ठिकाणी अंडरलाईन कशाला केलं विद्यार्थी मित्रांनो, विप्राय. विप्राय म्हणजे काय, तर ब्राह्मण. राजा विप्राय गाददाती म्हणजे राजाने ब्राह्मणाला गाय दान केली. राजाने ब्राह्मणाला गाय दान केली, म्हणजे या ठिकाणी देणे आणि घेणे यांचा संबंध येतोय बघा. राजाने दिलं, काय दिलं, गाय दिली, दान केली. आणि विप्राय म्हणजे काय, ब्राह्मण. ब्राह्मणाने गाय काय केली, घेतली. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये देण्याचा आणि घेण्याचा संबंध येतो तेव्हा त्या ठिकाणी कोणता कारक लागतो, तर तो लागतो संप्रदान कारक. म्हणजेच त्या ठिकाणी त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती असेल, चतुर्थी विभक्ती. आता जर तरी डिरेक्टली तुम्ही असं नाही आन्सर आलं तुम्हाला सूत्राच्या थ्रू किंवा कॉन्सेप्टच्या थ्रू, जर तुम्हाला आन्सर नाही आलं तर डायरेक्टली रामचा टेबल. राम रामम रामेन रामाय, चतुर्थी विभक्तीला काय लागतंय, रामाय. रामायला डायरेक्ट कोरिलेट करा विप्राय. विप्राय मग ही कोणती विभक्ती आली, चतुर्थी विभक्ती. आणि चतुर्थी विभक्ती आली म्हणजे कोणता कारक आला, संप्रदान कारक. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिले तर कॉन्सेप्ट काय सांगतं, ज्या पण वाक्यामध्ये देणे आणि घेणे ही प्रोसेस येते किंवा क्रिया दर्शवली जाते, ज्यामध्ये याचकाचा म्हणजे घेणाऱ्याचा संबंध दाखवला जातो, त्यावेळेस संप्रदान कारक ही त्या ठिकाणी कारक लागत असतं. आणि त्यामध्ये विभक्ती कोणती लागत असते, तर ती विभक्ती लागत असते चतुर्थी विभक्ती. ठीक आहे, विप्राय. किंवा दुसरं एक्झाम्पल घ्या, श्यामः वनाय गच्छति, म्हणजे श्याम हा वनामध्ये गेला. वनाय, वनायच्या टेबलला जर कम्पेअर केलं आपण रामच्या टेबलने, राम रामेन रामाय, चतुर्थी विभक्ती. बरोबर का, चतुर्थी विभक्ती या ठिकाणी या अंडरलाईन केलेल्या शब्दाला असेल कशामध्ये, जेव्हा तो कारक कोणता असेल, संप्रदान कारक. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारतात कळलं का विद्यार्थ्यांना, एकतर एसए विचारतात 5 मार्कला, आणि 5 मार्कला तुम्हाला MCQ असतात कारक वरती. 5च्या 5 सूत्र असतात, 5च्या 5. त्या सूत्रावरती कसा क्वेश्चन येतो, असं सूत्र दिलं जातं आणि इथं गायब केलं जातं संप्रदान कारकाचं नाव गायब केलं जातं एखादे, आणि तिथं विचारलं जातं की हे सूत्र कोणत्या कारकाचं आहे. त्यावेळेस ते 5 MCQ तुम्हाला आले पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला सूत्र एकदम तोंडपाठ पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण काय सांगितलं, क्वेश्चन क्वेश्चन असा विचारला जातो की कारकाला निश्चयीकृत करा आणि त्या पदांचा अर्थ लिहा, म्हणजे ते कारक ओळखा तुम्ही. आता बघा, पहिलं वाक्य दिलेलं असतं, असं 5 वाक्य दिलेले असतात आणि प्रत्येक वाक्यामध्ये एका शब्दाला अशी अंडरलाईन केलेली असते. मग त्याचा तुम्हाला कारक ओळखायचा असतो. तुम्ही लगेच रामच्या टेबलने कम्पेअर करा. आता इथे राम रामेन राम रामम रामेन राम आहे, चतुर्थी विभक्ती आली, लगेच आन्सर द्यायचं का, चतुर्थी विभक्ती संप्रदान कारक नाही. विप्रायला कम्पेअर करायचं, सांगायचं तिथं विप्राय म्हणजे याचा संबंध येतो संप्रदान कारक. संप्रदान कारकचं सूत्र लिहायचं त्या ठिकाणी. त्यानंतर विप्राय शब्दाचं दाखवायचं, असं विप्राय त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे चतुर्थी विभक्ती. त्यानंतर मग संप्रदान कारक असं लिहिल्यानंतर एक्झामिनरवर तुमचं इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला 5 पैकी 5 SEQ ला मार्क मिळतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही
एसक्यू ला पेपर 1 मध्ये तर तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सगळे आहेत, म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन आन्सर असं लिहायचंय, असं नाही करायचं. पण तुम्ही थोडं इम्प्रेशन जमवलं तर तुम्हाला पुढच्या क्वेश्चन मध्ये चांगले मार्क देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही पहिले याची फोड करा, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे, कारक कोणता आहे, इथं विभक्ती कोणती लागते, त्यानंतर मग त्याचा आन्सर लिहा. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल सांगू आपण. श्लोकम पाठाय वदती, म्हणजे श्लोक काय करतोय, पाठ वदन करतोय त्याचं, म्हणजे पाठाय. रामला कम्पेअर केलं रामच्या टेबलने, तर काय आलं, पठाय. म्हणजे काय झालं, चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीला कोणत्या कारकाने रिप्लेस केले, तर ते केले संप्रदान कारक. त्यानंतर नेक्स्ट बघा सूत्र आहे, नमः स्वस्ती स्वाहा स्वाध्यात्वक षडयोगाच्या. म्हणजे या ठिकाणी सांगितलंय शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी जर नमः, स्वस्त, स्वस्ती, स्वाहा असे शब्द जर येत असतील, नमः, स्वस्ती, स्वाहा, तर त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती लागत असते, म्हणजेच त्या ठिकाणी संप्रदान कारक लागत असतं. एक्झाम्पल दिलंय, शिवाय नमः. शेवट काय आलंय, नमः. काय सांगितलं, नमः, स्वस्ती, स्वाहा हे शब्द जर वाक्याच्या किंवा शब्दांच्या शेवटी आलेले असतील तर त्या ठिकाणी कोणती विभक्ती लागते, तर त्या ठिकाणी लागते चतुर्थी विभक्ती. म्हणजेच कोणता कारक लागतो, संप्रदान कारक. ठीक आहे. आणि या शब्दाच्या अलीकडेच बघा ना, शिवाय शब्द दिला. शिवाय म्हणजेच कोणती विभक्ती होईल रे, राम, रामेन, रामाय, रामाय, म्हणजे चतुर्थी विभक्ती शिवाय. बरोबर का. हे दोन सूत्र तुम्ही तोंडपाठ करायचे. पहिलं काय, कर्मणा यमभिप्रैतीस संप्रदान, म्हणजे जे आपण वाक्यामध्ये देण्याचा आणि घेण्याचा संबंध येतो त्याला म्हटले संप्रदान कारक. आणि दुसरं सूत्र आहे, नमः स्वस्ती स्वाहा स्वद्य तोक षडयोगाचे, म्हणजे वाक्याच्या शेवटी जर स्वस्ती, नमः हे जर शब्द येत असतील तर त्या ठिकाणी कोणता कारक लागतो, संप्रदान कारक. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता यानंतर बघूया आपण अपादान कारक. त्यानंतर नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, पंचमी विभक्ती म्हणजे अपादान कारक. या ठिकाणी बघा, यामध्ये सुरुवातीला तर अपादान कारकचं एक सूत्र दिले त्यांनी, ध्रुवम पाये अपादानम. हे सूत्र पण आलेलं एक्झाम्पलला, ध्रुवम पाये डॅश डॅश असं एक एमसीक्यू आला होता तुम्हाला पेपर 1 मध्ये. तर त्याचा आन्सर काय होतं, अपादानम. बरोबर. आता हे सूत्र दिलंय, पहिलं सूत्र पाठ करा तुम्ही ध्रुवम पाये अपादानम. ध्रुवम ध्रुवम म्हणजे काय, ध्रुवम म्हणजे स्थिर. ध्रुवम म्हणजे काय, स्थिर. पाय म्हणजे काय, जाणे, दूर जाणे, लांबून जाणे किंवा दूर जाणे. ठीक आहे. ध्रुवम म्हणजे काय, स्थिर. पाय म्हणजे काय, जाणे, निसटणे किंवा दूर जाणे एखाद्या गोष्टीपासून, त्याला म्हटले ध्रुवम पाये अपादानम. म्हणजे एखाद्या स्थिर गोष्टीपासून जर तिथलीच एखादी गोष्ट दूर जात असेल तर त्याला म्हटले अपादानकारक. म्हणजे आता एखादं बघा, झाडावरून पानं गळत आहेत, म्हणजे पानं ही झाडाचाच एक पार्ट आहे, पण ती झाडापासून गळत आहेत, म्हणजे या ठिकाणी कोणतं कारक लागेल, संप्रदानकारक, सॉरी अपादानकारक. कारण याच्यामध्ये काय सांगितलं, ध्रुवम पाये अपादानम. एखाद्या स्थिर गोष्टीपासून जर त्याची जवळची एखादी गोष्ट दूर जात असेल तर त्याला त्या ठिकाणी म्हटले अपादानकारक, अपादानकारक. ठीक आहे. हे सूत्र तुम्ही पाठ केलं. त्यानंतर जर आपण त्याच्या एक्झाम्पलच्या थ्रू जर समजून घ्यायचं झालं तर पहिलं बघा, वृक्षात फलम पद्धती, म्हणजे फळ काय होईल, वृक्षापासून खाली पडायले, म्हणजे या ठिकाणी अंडरलाईन केली वृक्षातला. आधी पहिले तर तुम्ही समजून घ्या कॉन्सेप्ट. वृक्षात फलम पद्धती म्हणजे फळ काय होईल, वृक्षापासून पडायले खाली. तर खाली पडायले म्हणजे काय झाले, मग ते फळ काय होईल, त्या वृक्षापासून दूर यायले, म्हणजे निष्ठायले, पाये. बरोबर का. पाये. श्लोकामध्ये काय, सूत्रामध्ये काय सांगितलं होतं, ध्रुवम पाये अपादानम. एखाद्या स्थिर गोष्टीपासून जर एखादी गोष्ट दूर जात असेल तर त्या ठिकाणी कोणतं कारक लागतं, तर त्या ठिकाणी लागतं अपादान कारक. आणि एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय बघा, वृक्षात फलम पद्धती म्हणजे फळ हे त्या वृक्षापासून दूर जात आहे. व दूर जात आहे म्हणजे काय होतंय, त्या ठिकाणी त्या स्थिर वृक्ष जे आहे त्याच्यापासून फळ कसं आहे, दूर जात आहे, पडत आहे. मग त्या ठिकाणी पहिले तर अपादानकारक लागतं, हे समजून घ्यायचं आणि त्याला रिप्लेस करायचं पंचमी विभक्ती. जर तुम्हाला या ठिकाणी काही असे क्वेश्चन आले की ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट समजतच नाहीये की बाबा आता ही गोष्ट दूर जात आहे का जवळ येत आहे ते समजत नाही, त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कम्पेअर करायचं रामच्या टेबलला. रामचा टेबल आठवायचा लगेच, राम रामेन, राम रामम रामेन, रामाय रामात, पंचमी विभक्तीसाठी. बरोबर का. वृक्षात, आता वृक्षात आलंय, आधी शब्द बघून ठरवायचं की कोणती विभक्ती घ्यायची. इथं वृक्षात आलंय, वृक्षात त लागलाय शेवटला, म्हणजे रामात. रामात कुठला शब्द आहे, कोणत्या विभक्तीमध्ये येतो, पंचमी विभक्ती. मग रामाच्या टेबलला तुम्ही कम्पेअर केलं, मग इथं वृक्षात, इथं जर आला असतो वृक्षाय म्हणजे चतुर्थी विभक्ती, मग किंवा आला असतं तृतीयसाठी वृक्षेन, मग ही कुठली, राम राम रामीन, तृतीय विभक्ती. या अंडरलाईन केलेल्या शब्दावरून ठरवायचंय की त्या वाक्याची विभक्ती कोणती आहे आणि त्या वाक्यामध्ये त्या शब्दाला
कारक कोणता लागतोय ते अंडरलाईन केलेल्या शब्दावरून ठरवायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अंडरलाईन केलेला शब्द हा एकवचन मधलाच फक्त नसतो, तर तो द्विवचन मधला पण असू शकतो, बहुवचन मधला पण असू शकतो. त्यामुळे तुम्ही टेबल लर्न करणं गरजेचं आहे. मी एकवचन, द्विवचन, बहुवचन जे म्हणतोय ते काय म्हणतोय इकडे बघा, तुम्हाला एकदा सांगतो. आपण टेबल कसे पाठ केलेत, एकतर पहिले पाठ केलेत प्रथमापासून ते सप्तमी विभक्तीपर्यंत. पण कोणकोणते शब्द एकवचनसाठी, द्विवचनसाठी, बहुवचनसाठी, बरोबर का? आता आपण कोणती विभक्ती शिकतोय, समजा पंचमी विभक्ती शिकतोय. इथं पंचमी आलं समजा, तर एकवचन मध्ये रामच्या टेबलने काय होते, रामात, रामात, बरोबर का? म्हणून इथं आपण कम्पेअर कशाला केलं, वृक्षला कम्पेअर केलं रामात, बरोबर. म्हणून त्याचा आन्सर काय आलं, पंचमी विभक्ती. पंचमी. मग इथं मग तुम्हाला द्विवचन मध्ये, इथं द्विवचन मध्ये काय येतं रामच्या टेबलने, रामाभ्याम, रामाभ्याम येतं का, बरोबर आहे. आणि इकडे बहुवचन मध्ये काय येतं, रामाभ्य, रामेभ्य, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे अंडरलाईन केलेला शब्द आहे कोणता, हा वृक्षात. मग या ठिकाणी तुम्हाला रामाभ्याम बी दिलं असतं किंवा रामेभ्य असं एक रिलेटेड की ज्यामध्ये भ्य लागते. मग त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की रामेभ्य कोणत्या विभक्तीमध्ये येते किंवा कोणत्या टेबल मध्ये येते, तुम्हाला पाठ पाहिजे. इथं बघा वृक्षात आले, दिलेला अंडरलाईन केलेला शब्द कुठला पहिले बघायचा, वृक्षात. मग अर्थ समजून घ्यायचा त्या वाक्याचा, वृक्षात फलम पद्धती. म्हणजे या ठिकाणी त्या वृक्षापासून फळ काय होते, खाली पडते. म्हणजे या ठिकाणी संप्रदानकारक लागते, कारण एखादी स्थिर गोष्टीपासून एखादी गोष्ट दूर जाते, त्या ठिकाणी कोणतं करायला लागते, संप्रदान, सॉरी, अपदानकारक लागते. आणि जर तुम्हाला कॉन्सेप्ट लवकर आठवत नसेल तर लक्षात ठेवायचं, अंडरलाईन केलेल्या शब्दाला रामच्या टेबलने सॉल्व्ह करायचं. मग इथं काय दिलं, वृक्षात राम, रामम रामेन रामाय रामात, पंचमी विभक्ती. आलं, ठीक आहे, आन्सर आलं. त्यानंतर सेकंड बघा, तन्वी सर्पात विभक्ती. म्हणजे तन्वी सापाला बघून पळाली, म्हणजे त्या सापापासून दूर जायली. म्हणजे दूर जाण्याची प्रक्रिया ज्या पण वाक्यामध्ये होते त्या ठिकाणी अपादानकारक लागते. तन्वी सर्पात विभक्ती, सर्पातला अंडरलाईन आहे या ठिकाणी. सर्पात या ठिकाणी बघा त लागलाय बघा शेवटी. त लागला की मग कम्पेअर करा रामच्या टेबलला, रामात, रामात, पंचमी विभक्ती, बरोबर का? ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा, वृक्षात पर्णानी, पर्णानी पतती. म्हणजे वृक्षापासून पाने काय होत आहेत, त्यांची पाने गळत आहेत झाडाची. झाडाची पाने गळत असताना ती पाने कशी दूर जात आहेत त्या वृक्षापासून. म्हणून वृक्षातल्या या ठिकाणी अंडरलाईन केली या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी वृक्षात पण काय आहे, पंचमी विभक्ती. याच ठिकाणी बघितलं ना वृक्षातला आपण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला, पहिले जो तुम्ही टेबल लर्न केलाय त्यामध्ये तुम्ही एक वचन, द्विवचन, बहुवचन मधला सर्व शब्द तोंडपाठ करून टाका. कारण जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत त्या ठिकाणी तुम्हाला द्विवचन मधला पण शब्द येऊ शकतो किंवा बहुवचन मधला. एखाद्या वेळेस जर तुम्हाला आला इथं आता रामेभ्य झाला असता, इथं ठिकाणी रामेभ्य आला असता, त्याला अंडरलाईन केलं असतं, मग तुम्ही बसला असता कम्पेअर करत, हाच राम, रामम रामेन रामाय, ह्याच जर एकवचनच्या टेबलने जर तुम्ही सॉल्व्ह केलं असतं तर तिथं सापडलं नसतं. त्यामुळे तुम्ही परत द्विवचनचं बघा, त्यानंतर बहुवचनचं कम्पेअर करून बघा की कोणता शब्द त्या ठिकाणी त्याला कम्पेअर होतोय, आणि त्यानुसार तुमचा आन्सर कसं अचूक येऊ शकतं हे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचंय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता आपलं कुठलं राहिलं, शेवटचं राहिलं आपलं एक कारक राहिलं, सप्तमी विभक्तीसाठी अधिकरण कारक. कारण षष्टी विभक्तीमध्ये कारक लागत नाही, कारण षष्टी विभक्तीचा डिरेक्टली क्रियेशी संबंध येत नाही. तुम्हाला सोपं एक वाचलं तुमचं कारकचं सूत्र करण्याचं. आता डिरेक्टली तुम्ही पंचमीवरून कुठलं डिरेक्टली सप्तमी कारक, सप्तमी विभक्तीतलं कारक अधिकरण कारक, षष्टी विभक्ती लागत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, सप्तमी विभक्तीसाठी अधिकरण कारक, शेवटचा कारक आहे अधिकरण कारक. आपण लेक्चरच्या स्टार्टिंगला अधिकरण कारक मध्ये काय शिकलो, की जी क्रिया होते त्या क्रियेचा मुख्य आधार काय आहे, जी पण वाक्यामध्ये क्रिया दर्शवलेली आहे त्याचा मुख्य आधार काय आहे ते आपण बघितलं होतं. अधिकरण कारक याचं सूत्र काय दिलंय बघा, सप्तम्याधिकरणेच. म्हणजे सप्तमी विभक्तीमध्ये अधिकरण म्हणजे आधार ही मुख्य संकल्पना या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही क्रियापदाला त्याचा मुख्य उद्देश काय आहे, त्या मुख्य आधार काय आहे जर विचारलं तर त्याचा आन्सर हे अधिकरण म्हणजे सप्तमी विभक्ती किंवा अधिकरण हे त्याचा आन्सर असेल. म्हणजे एक वाक्य दिलंय, वाक्यामध्ये करता क्रिया करतोय, पण क्रिया करत असताना जर त्याचा मुख्य उद्देश, उद्देश म्हणजेच काय सांगितले, मुख्य आधार काय आहे त्या क्रिया करण्याचा. एक क्रिया करतोय पण ती क्रिया आधार काय त्या क्रियेचा, ती त्या ठिकाणी त्या काय सांगितले, अधिकरण कारक. काय सांगितले, अधिकरण कारक. त्याला आता एक्झाम्पलच्या थ्रू जर समजून घ्यायचं झालं तर कटे असते,
कटे असते म्हणजे काय? चटईवर बसलेला आहे. मी कशावर बसलेलो आता समजा मी चटईवर बसलेला आहे. कटे असते. कटे म्हणजे काय? चटई. चटई जी असते ना आपल्या घरात बसण्याची वगैरे ती चटईवर म्हणजे इथं आधार कशाचा घेतलाय बसण्यासाठी? कटे म्हणजे चटईचा आधार घेतलाय. बरोबर का? म्हणजे इथं कटे काय झालं या ठिकाणी? अधिकरणकारक झालं. बरोबर का? कटे असते. म्हणजे वाक्यामध्ये ज्या गोष्टी क्रिया होत आहे त्या होण्यासाठी जो मुख्य आधार ज्यांचा घेतलेला आहे त्याला अधिकरणकारक म्हटलेलं आहे. किंवा तिलेषु तेलम म्हणजे तिळामध्ये तिळाच्या तेलामध्ये कशाचा गुण आहे? तेलाचा गुण आहे ना. तिळाचं जे तेल आहे त्याच्यामध्ये तेलाचा गुण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे हिडन लपलेला आहे आधार कशाचा आहे त्यामध्ये? तेलाचा आधार आहे त्यामध्ये. गुण आहे त्याचा तिळाचा. बरोबर का? म्हणजे अशा ठिकाणी ज्या पण गोष्टीमध्ये हिडन त्याचा आधार आहे किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली ज्याचा पण आधार आहे त्याला म्हटले अधिकरणकारक. आणि हेच जर आपण रामच्या टेबलला कम्पेअर केलं तर आता इथं बघा एकवचन मध्ये, द्विवचन मध्ये आणि बहुवचन मध्ये तुम्हाला ल नसणं गरजेचं आहे. एकवचन मध्ये तुम्ही आठवा जर राम राम रामम रामेन रामाय रामात रामस्य रामस्य षष्टीकारक आहे ते लागत नाही. रामस्य घ्यायचं नाही. रामस्यच्या पुढचं घ्यायचंय तुम्हाला. कळलं का? रामे रामे शब्द या ठिकाणी रामेला कम्पेअर करा इकडे कटे. मग अशा ठिकाणी तुम्हाला आन्सर येऊन जाईल. इथं रामस्य हे षष्टी विभक्ती आहे ती घ्यायची नाहीये कारण षष्टी कारक या ठिकाणी लागत नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी हे करचाल नाही तर गडबड करून रामस्यच कम्पेअर करून हे करून टाकचाल षष्टी विभक्ती. षष्टी विभक्ती लागत नाही. त्याच्यावर पण क्वेश्चन आलाय की खालीलपैकी कोणते कारक अस्तित्वात नाही किंवा लागत नाही. तर त्याचा आन्सर होता षष्टी कारक किंवा षष्टी विभक्ती. आणि इकडे बघा आता कष्टे असते झालं ते तेलेशु तेलम झालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे अधिकरण कारक मध्ये की ज्या गोष्टींमध्ये क्रिया होते ती क्रिया होण्याचा मुख्य आधार काय आहे त्याला म्हटले अधिकरण कारक. विद्यार्थी मित्रांनो तर ठीक आहे आपण आता यानंतर काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करूया की एक्झाम्पल कसे येऊ शकतात किंवा आलेले कसे आहेत याआधी आपण ते बघूया या ठिकाणी. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो बोर्डवरती तुम्हाला 6 क्वेश्चन दिलेले आहेत. एक्झामला पण एससीबी मध्ये असाच क्वेश्चन विचारला जातो आणि यामध्ये 5 वाक्य दिलेली असतात. प्रत्येक वाक्यातल्या एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलेली असते आणि अंडरलाईन केलेल्या शब्दाचं कारक निश्चितकृत करा म्हणजे ते कोणतं कारक आहे हे ओळखा असा प्रश्न विचारलेला असतो एससीबीला 5 मार्कसाठी. 5 मार्कसाठी एमसीक्यू विचारले जातात तुम्हाला आणि 5 मार्कसाठी तुम्हाला एलएपी मध्ये सब टाईप क्वेश्चन विचारला जातो की याच्यापासून वाक्य कसं बनू शकतं शब्दरूपांद्वारे. पहिले तर बघा 5 मार्क तुमचे एमसीक्यू मध्ये कन्फर्म आहेत जर तुम्ही सूत्र तोंडपाठ केले तर. सूत्र तोंडपाठ असतील तर तुम्हाला 100% 5च्या 5 मार्क भेटू शकतात. त्या ठिकाणी जर तुमचा रामचा टेबल पाठ असेल तर रामच्या टेबलने तुम्ही कम्पेअर करून एसक्यूचा क्वेश्चन 5 मार्कचा सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला फक्त टेबल लर्न पाहिजे. कॉन्सेप्ट जरी नसतील तरी तो टेबलच्या शब्दरूपानेच्या सहाय्याने तुम्ही टेबल सॉल्व्ह करू शकता किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता बघा हे 5 मार्क कसे तुम्ही मिळवू शकता. 6च्या 6 कारकावर 6 क्वेश्चन दिलेले आहेत आपण बोर्डवरती. पहिला बघा वरदः वनात गच्छति म्हणजे वरद वनामध्ये जात आहे. वरदः वरदला अंडरलाईन केली. आता याला कम्पेअर करा रामच्या टेबलने. रामः रामम रामेन. मग या ठिकाणी वरदः म्हणजे कुठला कम्पेअर होते रामः म्हणजे इथं कुठली विभक्ती लागते प्रथम विभक्ती. कुठली? प्रथम विभक्ती. प्रथम विभक्ती म्हणजेच कोणता कारक? कर्ता कारक. बरोबर का? कर्ता कारक. ठीक आहे कारण याला अंडरलाईन कशाला केली? वरदः. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा सह श्लोकम वदती. तो श्लोक वदन करत आहे. श्लोकाचे वदन करत आहे किंवा पठन करत आहे. श्लोकम मग कम्पेअर करा रामच्या टेबलने. राम रामम रामम कम्पेअर कशाला झाला? द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्तीच म्हणजे कोणता कारक? कर्ता कर्मकारक. कर्मकारक या ठिकाणी लागत आहे. त्यानंतर म्हणजे काय करतो तो त्याचं फलप्राप्ती काय करतो? श्लोकाचे पठन करतो. श्लोक पाठ होणे ही त्याची फलप्राप्ती आहे. सीता गृहेन गच्छति म्हणजे सीता घरामध्ये येत आहे. गृहेन म्हणजे याला कम्पेअर करा गृहेनला. राम रामम रामेन रामेन गृहेन तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती म्हणजे कोणता कारक? कर्ता कर्म करण कारक. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 4 अन्न शीघ्राय पचती म्हणजे अन्न उशिरा पचतं. म्हणजे या ठिकाणी शीघ्रायला अंडरलाईन केली. शीघ्रायला अंडरलाईन केल्यानंतर रामला कम्पेअर करा रामच्या टेबलला. राम रामम रामेन रामाय रामायला कम्पेअर केलं शीघ्राय. शीघ्राय काय आलं? चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीला कोणता कारक लागतो? तर कर्ता कर्म करण संप्रदान कारक लागतो या ठिकाणी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा क्वेश्चन. पिता गृहात आगच्छति म्हणजे पिता घरामध्ये येत आहेत. गृहात
राम रामम रामेन रामाय रामात, रामात गृहात, पंचमी विभक्ती, पंचमी विभक्ती. ठीक आहे. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान, अपादान कारक. त्यानंतर शेवटचा ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टते, हे श्लोकच आहे बघा ते आपला दिनचर्यामधला. ब्राह्मे, ब्राह्मेला कम्पेअर करा, ब्राह्मेला अंडरलाईन केलं या ठिकाणी, ब्राह्मेला कम्पेअर करा रामे, रामच्या टेबलने, राम रामम रामेन रामाय रामत, रामस्य, रामे, रामे सप्तमी विभक्ती आहे बघा, रामस्य, रामस्य घेतलं नाही कारण रामस्य षष्टी विभक्ती नाही लागत. ब्राह्मे कम्पेअर केलं राम्य, हे कुठली लागते, सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्ती म्हणलं की कोणता कारक आला, अधिकरण कारक. कोणता कारक आला, अधिकरण कारक. या 7च्या 7 विभक्तींचे 7च्या 7 कारकांचे सूत्र तुम्ही तोंडपाठ ठेवा. MCQ चे तुमचे 5 मार्क कन्फर्म आहे. आणि रामच्या टेबलने तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता, हे पण 5 मार्क तुमच्या हातात आहेत. कारकचे 10 ते 15 मार्क तुमच्या हातात आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक जो चालू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, संधी आणि समास. विद्यार्थी मित्रांनो, संधी आणि समास मध्ये पण आपल्याला याची गरज थोडीफार बेसिक पडणार आहे. त्यानंतर संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये जे आपण स्वर्ण, स्वर, वर्ण, व्यंजन या गोष्टी शिकलो, त्यांची पण खूप गरज पडणार आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये संधी हा टॉपिक चालू करणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वन शॉट मध्ये कारक प्रकरण कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही यावरती चांगलं एक्सप्लेन किंवा चांगला आन्सर काढण्यासाठी, अचूक आन्सर काढण्यासाठी तुम्हाला शब्दरूपानीचे टेबल येणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात एकच टेबल तुम्ही चांगला एकदम तोंडपाठ करा, तो म्हणजे रामचा टेबल. आणि सगळे सूत्र पाठ करा. तुमच्या हातात 10 ते 15 कारक प्रकरणाच्या हातात आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये संधी प्रकरणामध्ये. तोपर्यंत स्टे हाय ॲट युअर लर्निंग.